ब्रेकनंतर झिरो आवरमध्ये आपलं स्वागत। ब्रेकवर जाण्यापूर्वी राज्यातला काही भाग जो अतिवृष्टीमुळे बेजार झालाय त्याची परिस्थिती काय ते आपण पाहिली होती। पण आता जाऊयात अशा भागामध्ये जिथे पाऊस पडला नाहीये, त्यामुळे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे। कारण राज्यामध्ये जोरदार कोसळणारा पाऊस अनेक ठिकाणी अजून पोहोचलेलाच नाहीये। मी आधी म्हणलं की पावसाचा 50-50 खेळ सुरू आहे, कारण गेल्या 8 दिवसांमध्ये पावसाने राज्यातला अनेक शहरांमध्ये जनजीवन विस्कळीत केलंय, तर अनेक जिल्ह्यांमध्ये आजही पावसाची प्रतीक्षा असेल। आता अर्थातच पहिलं नाव आहे मराठवाड्यातला परभणी जिल्हा। इथे अनेक गावांमध्ये आजही पहिल्या पावसाची प्रतीक्षा आहे, त्यामुळे खरीपाचा हंगामही धोक्यात आलाय। एकीकडे मुंबई पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाने नकोसं केलेलं असताना मराठवाड्यातील अनेक जिल्हे अजूनही पावसाअभावी कोरडे आहेत। त्यातल्या त्यात परभणी जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर जून महिन्यामध्ये जवळपास 35% पावसाची तूट आहे आणि जुलै महिन्याच्या या 7 तारखेपर्यंत जवळपास 20% पावसाची तूट आहे। त्यामुळं आत्तापर्यंत फक्त 1 लाख हेक्टरवरच्याच पेरण्या झालेल्या आहेत। जर आपण पूर्ण पेरणी क्षेत्र जर खरीपाचं बघितलं तर जवळपास 5,35,000 हेक्टरचं खरीप क्षेत्र आहे आणि या खरीप क्षेत्रामध्ये फक्त 1 लाख हेक्टरवरच्याच पेरण्या झालेल्या आहेत। आता पाऊस नाही आहे, आपण जर बघितलं तर मी या शेतीमध्ये आणि ह्या शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात करण्यात आलेली आहे। कारण पावसाची वाट किती दिवस बघायची, कारण जेवढा उशीर होईल पेरण्याला तेवढा उत्पादनावर परिणाम होतो। आपण जर बघितलं तर या जमिनीमध्ये जी ओल आहे ती ओल नाही आणि ओल नसताना सुद्धा शेतकरी जे आहेत ते पेरण्याला लागलेले आहेत। कारण की बघितलं तर एकदम थोडीशी ओल आपल्याला या मातीमध्ये दिसून येते आणि यामध्येच जुगार खेळल्यासारखं शेतकऱ्यांना आपली पेरणी करावी लागते, कारण पाऊस नाहीये आणि पावसाची वाट अजूनही बघावी लागते। आपल्यासोबत हे शेतकरी आहेत। किती दिवस वाट बघितली, शेवटी आज पेरणीला सुरुवात? 1 महिना होऊन गेला। 1 महिना होऊन गेला, वाट पाहिली, पाऊसच पडला। आता जे पडलंय त्याच्यावर आम्ही जीवा उदार होऊन पेरणी सध्या करायला। आता पावसाचे जे पडलं ते टिकल, नाहीतर काय खरं नाही। तिकडे एवढा पाऊस पडायला, आपल्याकडे पाऊस नाही। तिकडेच पडायला, पण इकडे नाही ना। तिकडे जमिनीच नाही ना। तिकडे सगळा समुद्रच आहे, तिकडेच पाऊस पडायला आहे। इकडे पडत नाही शेती असून। किती खर्च केलाय आता सगळं? आतापर्यंत 50,000 रुपये खर्च केला साहेब, आणि हे निघल की नाही याची काय गॅरंटी पण नाही आतापर्यंत। परभणी जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर मोठी पावसाची तूट जी आहे ती या जून महिन्यामध्ये आणि जुलैच्या या 1 आठवड्यामध्ये निर्माण झालेली आहे। त्यामुळं जे 4.5 लाख हेक्टरवरच्या पेरण्या ज्या आहेत त्या अजूनही बाकी आहेत। त्यामुळं आता वरुण राजा केव्हा बरसेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। आमचे प्रतिनिधी पंकज आत्ताच म्हणाले की अक्षरशः